जय शिवराय. आज यमुनोत्री धामचा आमचा ट्रेक आहे. आता यमुनोत्री धामला आम्ही 4:30 वाजता हॉटेलमधून निघून आता हा प्रवास चालू झालेला आहे. अतिशय खडतर असा हा मार्ग आहे. हे पहा, आपण या ठिकाणी आपल्याला दिसतच आहे. या खडतर मार्गाचा प्रवास करून आता आम्ही यमुनोत्रीच्या बेसला जाणार आहोत आणि अंदाजे 6:30 वाजता आमचा यमुनोत्रीचा ट्रेक चालू होईल. हे दिसतंय. जय शिवराय. सुप्रभात. 24 मे 2026 वार रविवार. आजच्या दिवशी 4 धाममधला सगळ्यात पहिलं धाम यमुनोत्री धाम हे आज आमचं प्रवास आता चालू झालेला आहे. 4:30 वाजता रूममधनं आम्ही बाहेर पडलो आहे आणि आता हा 2 तासाचा प्रवास करून आम्ही यमुनोत्रीच्या बेसला पोहोचणार आहोत आणि तिथून पुढं आमचा यमुनोत्रीचा ट्रेक चालू होणार आहे. हे पहा, आपण जो हा मार्ग दिसतोय अतिशय खडतर असा हा मार्ग आहे. रस्ता खराब आहे आणि आता आपण जात आहोत हा प्रवास करू. और ये जो रसोई चल रहे साथ में गाड़ी हो गए वो करते ना वो लोग खाना वाना अभि आता आपण चाललेलो आहे जानकी चट्टी या ठिकाणी. जानकी चट्टी हे जे गाव आहे हे या प्रदेशातलं शेवटचं गाव आहे आणि या जानकी चट्टीपासून पुढं आपला चीन हा चीनचा प्रदेश चालू होतो. असं या जानकी चट्टी या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे. हे यमुनोत्रीचं बेस विलेज आहे जानकी चट्टी आणि जानकी चट्टीला जाण्यासाठी हा पहा, हा असा खडतर मार्ग आहे. आपल्याला हा मार्ग पार करून आपल्याला जायचं आहे.
आमचा होमस्टे मोराडीवरती होता आणि मोराडीवरती साधारणतः 2 तासाचा गाडीचा प्रवास करून आत्ता आम्ही जानकी चट्टी या ठिकाणी पोचलेलो आहे. आपण या ठिकाणी पाहत आहात संपूर्ण जाम असं झालेला आहे हा मार्ग. हा समोर आपल्याला बर्फाच्छादित डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जिकडे पाहावं तिकडे बर्फाचे डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि या ठिकाणी जानकी चट्टीला असलेले हे सर्व होमस्टे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यमुनोत्री मार्ग जानकी चट्टी उत्तराखंड राज्य. जानकी चट्टीवरनं आता आपला ट्रेक चालू होणार आहे. हा आपल्या समोर बर्फाचा डोंगर आणि आमचे सगळे सवंगडी या ठिकाणी आहेत. नंतर सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देणारच आहेत. तर शेवटपर्यंत आपण व्हिडिओवर जर राहिला तर आपल्याला इत्थंभूत माहिती मिळेल. या यमुनोत्रीची माहिती, यमुनोत्रीचा उगम, यमुनोत्रीचा इतिहास हा संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. आता आपण या जानकी चट्टी येथे थांबून या ठिकाणी वॉशरूम आहेत. वॉशरूम फ्रेश होऊन आता आपण निघणार आहोत पुढे. चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. यमुनोत्री मंदिर. यमुनोत्री मंदिर हे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात साधारणतः 3291 मीटर उंचीवर असलेले हे एक पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. हे यमुना नदीच्या उगमस्थान आणि चारधाम यात्रेतील पहिले धाम आहे, जे देवी यमुनाला समर्पित आहे. हे मंदिर मे ते नोव्हेंबर दरम्यान दर्शनासाठी खुले असते. यमुनोत्रीचा ट्रेक आता आमचा चालू झालेला आहे. साधारणतः 6 किलोची ही चढण आहे. बघूया आता आपण 6 किलोमीटर का किती भरता येते. या ठिकाणी खडी चढण आहे. बघूया आता पुढं कसं आहे वातावरण. सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. या यमुनोत्रीच्या मार्गावर आपल्याला या ठिकाणी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे. जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर या ठिकाणी आपल्याला उपचार केले जातात. हा संपूर्ण परिसर आणि बर्फाने आच्छादलेला डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण जानकी चट्टीपासून हे यमुनोत्रीचा ट्रेक चालू केला होता. हे समोर जी कमान दिसते याला यमुना द्वार म्हणतात आणि या ठिकाणी आपलं पार्किंगपासून 1.5 किलोमीटर अंतर झालेलं आहे. ही कमान दिसते आपल्याला. पार्किंगपासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आपण आलेलो आहे आणि आता आपण पुढे जाऊया. यमुनोत्रीच्या मार्गावरती आपल्याला या ठिकाणी हे वॉटर ATM आहे.
याच्यामध्ये पैसे टाकायचे, पाणी येतं, अशी सुद्धा हे सिस्टीम आहे. फ्री आहे, तो लिखा आहे ATM. ओके, मुफ्तमध्ये पाणी दिलं जातं. हे पहा संपूर्ण परिसर. आपण जानकी चट्टीपासनं ट्रेक चालू केला होता. तिथून साधारणतः 2.25 किलोमीटरवरती आपल्याला हे प्राचीन श्रीराम मंदिर आहे. आतमध्ये राम मंदिर आहे. ऋषिकेश किंवा डेहराडूनवरून जानकी चट्टीपर्यंत वाहनाने जाता येते आणि तिथून 6 किलोमीटरचा कठीण चढण मार्ग पायी, घोडीवर किंवा पालखीतून पार करावा लागतो. हनुमान चट्टी ते यमुनोत्रीपर्यंत जाण्यासाठी 2 ट्रेकिंग मार्ग आहेत. उजव्या तीरावरून जाणारा मार्ग मार्कंडेय तीर्थमार्गे जातो, जिथे मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराण लिहिले. दुसरा मार्ग जो नदीच्या डाव्या तीरावर आहे, खरसारी मार्गे जातो, जिथून यमुनोत्रीला पोचायला 5 ते 6 तासांची चढाई आहे. जय शिवराय. आत्ता आपण पार्किंगपासून चालू केलं होतं. हे भैरवनाथ मंदिर आहे. या ठिकाणी 5.5 किलोमीटर आपलं झालेलं आहे. हे पहा, 5.5 किलोमीटर आता आपल्याला झालेलं आहे. थोडंच आपलं राहिलेलं आहे. चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला यमुनोत्रीचं दर्शन घडवून आणतो. चला माझ्याबरोबर. जय शिवराय. आपण पार्किंगपासनं यमुनोत्रीचा ट्रेक चालू केला होता. आत्ता 6.25 किलोमीटर झालेला आहे आणि आता समोरच आपल्याला 100 मीटरवरती मंदिर दिसत आहे. चला यमुनोत्रीचं दर्शन घेऊया. जय माता. मंदिराच्या जवळ सूर्यकुंड आणि गौरीकुंड नावाचे गरम पाण्याचे झरे आहेत. भाविक या झऱ्यांमध्ये तांदूळ किंवा बटाटा शिजवून प्रसाद म्हणून घेतात. यमुनोत्री धाम अक्षय तृतीयेला भक्तांसाठी उघडले जाते आणि यम द्वितीयेला म्हणजे दिवाळीच्या वेळी बंद होते. आख्यायिकानुसार यमुनोत्री हे असित मुनी ऋषींचे निवासस्थान होते, जे यमुना नदीच्या काठावर राहत होते आणि देवीप्रती असलेल्या त्यांच्या भक्तीसाठी ओळखले जात होते. सध्याचे मंदिर 19व्या शतकात हिंदू राजा नरेंद्र शाह यांनी बांधले, परंतु या स्थळाचा उल्लेख प्राचीन
हिंदू ग्रंथामध्येही आढळतो. हिंदू पौराणिक कथेनुसार यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि मृत्यूदेव यमाची बहीण मानली जाते. तिला पवित्रतेचे प्रतीक म्हणून जपले जाते आणि तिच्या पाण्यात स्नान करणाऱ्यांना आत्म्यांना ती शुद्ध करते असा विश्वास आहे. मंदिराच्या सभोवताली नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत आणि देवस्थानाला भेट देण्यापूर्वी या पाण्यात स्नान करण्याची भाविकांची प्रथा. हे मंदिर गडवर हिमालयाच्या पश्चिम भागात जानकी चट्टीपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. सध्याचे मंदिर 19व्या शतकाच्या जयपूरच्या महाराणी गुलारिया देवी यांनी पुनर्बांधणी केले होते. यापूर्वीचे मूळ मंदिर 1839 मध्ये तेहरीचे राजा सुदर्शन शाह यांनी बांधले होते. जय शिवराय. सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं या पार्किंगपासनं आम्ही हा स्टार्ट केला होता यमुनोत्रीसाठी. साधारणतः 6:45 वाजले होते आणि आता परत यायला आत्ता 1:30 वाजलेले आहेत. साधारणतः 6.5 ते 7 तास आम्हाला येऊन जाऊन लागलेले आहे आणि अंतर झालेले आहे 14 किलोमीटर. अतिशय खडतर असा हा मार्ग आहे, पण स्लोप चांगला दिलेला आहे, त्यामुळे जास्त इथं दमछाक होत नाही आहे. कुठल्याही रेल बघून आपण घाबरू नये, रेलच्या मागं लागू नये. व्यवस्थित मार्ग आहे, व्यवस्थित जाता येतं. स्लो बस स्टेडी असं जर तुम्ही पद्धत ठेवली तर तुम्ही आरामशीर पोहोचू शकता. चला तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. लाल धाबा चलना सर, बताओ.